नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या रिंग रोडच्या भूसंपादनाला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 450 कोटी रुपयांचे वाटप झाले असून 602 कोटी शिल्लक आहेत। तर याचबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्ते महामंडळाने 172 किलोमीटर लांब आणि 110 मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता हाती घेण्यात आला आहे। पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत। पश्चिम भागात भोरमधील 5, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळातील 6 गावांचा समावेश आहे। प्रकल्पासाठी 695 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे। त्यानुसार पश्चिम भागातील जमिनींच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे। दर निश्चित झाल्यानंतरच नोटीस पाठवण्यात आल्या, परंतु अनेक शेतकऱ्यांनी आणि काही स्थानिक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मूल्यांकन प्रक्रियेमध्ये फरक असल्याच्या तक्रारी केल्या आहेत। तसेच ठराविक गावातील घरे बागायती शेतीच्या दरात तफावत असल्याचे निदर्शनास आढळून आले होते। शेतकऱ्यांना समांतर मोबदला मिळावा अशी मागणी करत पाठवण्यात आलेल्या नोटिसांची मुदत वाढवावी अशी मागणी केली होती। त्यानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी संबंधित गावकऱ्यांच्या मागण्या पाहून प्राणनिहाय चौकशीचे आदेश देत नोटिसींबाबत मुदतवाढीचा निर्णय दिल्याने शेतकऱ्यांनी भूसंपादनाला सहमती दर्शवली आहे। त्यानुसार ज्या गावातील नागरिकांच्या हरकती होत्या त्या नोटिसांमध्ये वेळ वाढवून त्यांच्या हरकती मागण्यांबाबत प्रांत अधिकारी आणि MSRDCच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा कार्यवाही सुरू केली आहे। रिंग रोडची पश्चिम आणि पूर्व अशा 2 टप्प्यात विभागणी करण्यात आली असून पश्चिम भागाचे मूल्यांकन होऊन निवाडा प्रक्रियेद्वारे सहमती घेऊन भूसंपादन करण्यात येत आहे। यातील पूर्वेकडील 4 गावांची देखील समावेश आहे। पूर्व भागातून मावळ तालुक्यातील 11, खेड 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील 5 आणि भोरमधील 3 गावे बाधित होणार आहेत। त्यानुसार पूर्वेकडील गावांची राज्य शासनाच्या जानेवारी 2023 मधील निर्णयानुसार मूल्यांकन प्रक्रिया राबवण्यात येणार असून नकाशांद्वारे GSI मॅपिंग होणार असल्याचे MSRDCच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका।